नामदेवरायांची भक्ती इतकी होती, तर त्या भक्तीच्या प्रेमापोटी भगवान परमात्म्याने नामदेवांचं लग्न सुद्धा जमवलं बरं का. नामदेवरायांचं लग्न सुद्धा जमवलं. नामदेवरायांचं लग्न जमवल्यानंतर त्या ठिकाणी सोयरीक करण्यासाठी ज्या वेळेस गेले, त्यावेळेस देवाचा अवतार जर तुम्ही बघशाल ना, तर 200 तोळ्यांचे कडे हातात होते म्हणतात. त्याचप्रमाणे गळ्यामध्ये जसे तसे अलंकार, आणि त्या ठिकाणी सावकारचं रूप घेऊन त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं म्हणे, बाबा तुमची कन्या आमच्या शेठजींच्या मुलाला देशाल का म्हणे. त्यावेळेस म्हणे तुमच्या शेठजीचे मुलगा कोण, ते सोनं नाणं पाहून त्या ठिकाणीच ते शांत बसली. आता सांगायचं काय, ठीक आहे म्हणे, नामदेवरायांचं खरं कुळ आहे ना, ते आहे रेळेकर. काय रेळेकर, आता नामदास म्हणतात, पण त्यांचं मुख्य कुळ आहे ते आहे रेळेकर. तर त्या ठिकाणी नामदेवरायांची सोयरीक जमवण्यासाठी भगवान परमात्मा गेले. आल्यानंतर सांगितलं म्हणे, बाबा मी तुझ्या मुलाचं लग्न ठरवून आलो बरं का म्हणे. कारण परिस्थिती कशी होती की हातामध्ये 1 रुपया सुद्धा नव्हता. आता रुपया हातात नाही, मग नामदेवाचं लग्न कसं होईल. आऊबाईचं लग्न तर राहिलंच, कशामुळे, पैशांमुळे. आता नामदेवाचं कसं होईल, चिंता पडली. त्यामुळे देवाने स्वतः लग्न जमवलं. नवे वराड काय साधं सुद्धा गेलं नव्हतं नामदेवरायांच्या लग्नाला. 33 कोटी देव, सगळे ऋषी, सगळे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या 16,108 पत्न्या, एवढं वराड घिसन तिथे गळतात. त्या आते 500 लोक राहिले ना लग्नाला बाबा, तरी सुद्धा लोक म्हणतात भाऊ जेवण पूर्ण नाही बरं. पण एवढं सोयरीक घेऊन त्या ठिकाणी गेले भगवान परमात्मा. तिकडून आल्याच्या नंतर समजलं की बाबा इथं तर खायला सुद्धा काही नाही आहे. तरी सुद्धा भगवान परमात्म्याकडे काही मागितलं नाही. नवे सांगितलं. एकदा गोनाई मातेने सांगितलं की म्हणे, बाबा आता मी भांडतेच म्हणे. कोणासोबत, देवासोबत. का तर घरामध्ये काय नाही, दिवस रात्र फक्त तुमचं नामस्मरणच करत राहतील, काय दुसरा प्रपंच धंदा काही नाही का यांना. म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि नुसतं म्हणे जाऊ दे, देवशी भांडापेक्षा डायरेक्ट देवाच्या पत्नीला सांगू. राजाई माता सांगू लागले म्हणे, रुक्मिणी माता बघा म्हटले, समजवा तुमच्या मालकांना. म्हणे काय समजवायचं आहे, हे आमच्या नामदेवरायांना त्यांनी वेडं केलं हो म्हणे. वेडं केलं, दिवस रात्र फक्त त्यांचं नामस्मरण, घरामध्ये पोरं उपाशी आहेत म्हणे, आम्हाला काहीच नाही. त्यावेळेस रुक्मिणी मातेने भगवान परमात्म्याला ही हकीकत सांगितली. ही हकीकत सांगितल्यानंतर भगवान परमात्म्याने सोन्याचे पोते भरून आणि नामदेवरायांच्या दारात जाऊन सोडून आले. तरी सुद्धा नामदेवरायांनी ते सोनं आजपर्यंत जर राहिलं असताना, मी तर सांगते नामदेवरायांच्या या आत्ताच्या वंशापर्यंत तर नक्कीच पुरला असतं. त्या सोन्याला किती कस होता. इतकं सोनं नामदेवरायांनी काय केलं, तेने लुटिएले द्विजा हाती, तेने लुटिएले द्विजा हाती, हो तेने लुटिएले द्विजा हाती, हो तेने लुटिएले द्विजा हाती. काय केलं, तेने लुटिएले द्विजा हाती. सगळ्या ब्राह्मणांना नामदेवरायांनी बोलवून आणलं. म्हणे बाबा हे माझं वालं नाही आहे, हे ज्याचं आहे ना त्याने घेऊन जावा. म्हणजे भगवान परमात्मा स्वतः येऊन देऊन जायचे, तरी नामदेवरायांनी घेतलं नाही. असं करत असताना एकदा नामदेवरायांना भगवान परमात्मा सांगू लागले, का रे नामा, इतकं भार माझ्यावर चढवू नको बाबा, तुला माझ्याकडे काहीतरी तर मागावंच लागेल. नामदेवराया तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, काहीतरी मागा. हे सांगितल्यानंतर नामदेवरायांनी काय मागणी केली या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत.
याची देवा बाई मागता याची देवा बाई मागता याची देवा बाई मागता हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत याची देवा बाई मागता याची देवा बाई मागता याची देवा बाई मागता याची देवा बाई मागता चरणात पंडित चरणात आकांडित चरणात पंडित चरणात आकांडित हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत याची देवा बाई मागता याची देवा बाई मागता याची देवा बाई मागता याची देवा बाई मागता मागता टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. नामदेवांनी मागितलं, देवा तुला काहीतरी द्यायचं आहेच ना, तर हेची काय मागितलं. आता मी जो बोलली, बाबा तुम्ही जेवायला या, आणि नंतर म्हटली, बाबा शेजारचे बाबा तुम्हीच जेवायला या, तुम्हीच या, मग कोणी. तसं चकारात्मक शब्द आहे हेची देवा पै मागत. देवाजवळ एकच मागणं आहे, काय बाबा, चरण सेवा अखंडित. हेची देवा पै मागत. देवा तुझ्याकडे दुसरं काहीच नको, पण तुझ्या चरणांची सेवा मला सतत घडू दे, एवढंच तुझ्याकडे बाबा मागते. आणि खरं सांगू का, चरणाची सेवा सहजासहजी कोणाला मिळत. हा, चरणांची सेवा करण्याकरता तसे चरण सुद्धा पाहिजे. माझ्या भगवान परमात्म्याचे चरण कसे आहे, समान आहेत. कसे आहेत, पण त्या पावलांचं रज कसे आहेत बघा त्याच्यावाले. जर भगवान परमात्मा चालले पुढे, तर त्यांची चरणाची रज घेण्याकरता सगळ्या गोपिका धावत जायच्या. सोपं नाही माय बापू. देवाची चरणाची रजाची सेवा बघा कशी आहे, चरण कसे आहेत तुम्ही त्याच्यावाले बघा. ज्या वेळेस सीता माता आणि प्रभू रामचंद्र यांचा विवाह चालू होता, काय विवाह चालू होता, पण प्रभू रामचंद्र होते ते होते उंच, आणि सीतामाई होत्या त्या होत्या हाईटला कमी होत्या, उंची कमी होती त्यांची. असं करत असताना मग हाईट कमी, आता करायचं काय, वर मला तर टाकायचे आहे, पण प्रभू रामचंद्र खाली वाकायला तयार नव्हते. आता खाली वाकणार नाही, मग आता करायचं काय. चालू झालं मग मंगलाष्टक. शेवटी म्हणता बघा, तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते. ते काय म्हणता पुढे, मनसा समरामी नाही बरं का. ते कसं राहतं, रामदादा ब्राह्मणाला दुसरं लग्न पकडायचं राहतं आणि आपले पंगतदारान रास, त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. ते म्हणतात लक्ष्मी पते ते दीर्घयुगम सरामी, दीर्घयुगम स्मरामी, असा शब्द आहे तो. आणि म्हणून माय बाप हो,
ज्यावेळेस झाला अष्टका, आता माळ टाकायची, वाकत नाही, त्यावेळेस लक्ष्मणजी आले आणि आल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक झाले. हे करत असताना प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मणजींना उठवण्यासाठी खाली वाकले. लक्ष्मणजी म्हणे, माता रामप्रभू खाली वाकले, तुमचा कार्यक्रम आवरा म्हणे आता. टाका म्हणे पटकन माळ. त्यावेळेस लोक म्हणे, भावा पुढे वाकला का नाही? कोणता भाव? पण अंतकरणातल्या भावाकडे वाकला. कोण? भगवान परमात्मा अंतकरणाच्या भावापुढे वागतो. म्हणून मा बाप हो, चरण फार महत्वाचे आहेत. आणि माणसाला बघा, ज्या वेळेस दुर्योधन आणि अर्जुन भगवान परमात्म्याकडे युद्धाची मदत घेण्याकरता गेल्यानंतर दुर्योधन आला आणि तो डोक्याजवळ जाऊन बसला. आणि त्यानंतर मागून अर्जुन आले आणि भगवान परमात्म्याच्या पायाजवळ बसले. बघा बरं का चरणाचं महत्व. आता उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय दिसतं? चरण दिसताना आपले. तसं भगवान परमात्म्याचे डोळे उघडल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने पाहिलं, अरे बापरे, इथं तर अर्जुन येऊन बसला आहे. त्यावेळेस म्हटलं, का रे अर्जुना, केव्हा आलास बाबा तू? त्यावेळेस दुर्योधनाला राग आला. म्हणे, भाऊ मी केव्हाच इथं येऊन बसलेलो आहे आणि तुम्ही पहिले अर्जुनाला विचारतात. पण त्यावेळेस बघा तुम्ही, अर्जुन कुठं बसलेले होते? पायाजवळ. म्हणून उठल्यावर आपल्याला जसं पहिले दिसते ना चरण, तसं सगळ्यात पहिले भगवान परमात्म्याला दिसले अर्जुन. म्हणून अर्जुनाचं नाव पहिले घेतलं. मग म्हणे, काय मदत पाहिजे सांगा, कशा करता आले? त्यावेळेस म्हटले की म्हणे, बघा आम्हाला युद्धासाठी मदत पाहिजे म्हणे. मदत ठीक आहे, पण बघ बर का म्हणे, मी ज्या बाजूने राहील त्या बाजूने मात्र मी शस्त्राचा उपयोग करणार नाही. आणि मी ज्या बाजूने नसल त्या बाजूला माझे 56 कोटी यादव देऊन टाकेल म्हटले. त्यावेळेस दुर्योधन म्हटलं, बाबा तू शस्त्र धरणार नाही, तू काय कामना नाही, त्याच्यापेक्षा मला तुम्ही नका, मला तुम्ही नाही पाहिजे म्हणे, मला तुमचेवाले 56 कोटी यादव द्या. आणि त्यावेळेस अर्जुनाने मागितलं, मात्र देवा 56 कोटी यादव गेले तरी चालतील, मात्र मला तुझ्या चरणाशी जागा दे आणि तू माझ्या सोबत राह. आणि शेवटी विजय कोणाचा झाला? म्हणून अर्जुनाचा. का? चरणाजवळची जागा. पण लोकांचा असा आहे ना बाबा, लोक आजकाल वाकायला तयार नाही बरं का. कशाला वाकायला? ज्याप्रमाणे महापुरामध्ये मोठे मोठे झाडं राहतात. कोण? झाडं ताड झाडं राहतस. कोण? झाडं. महापूर आला की ते झाडं कोण? ताट जे उभे राहतात ना झाडं, ते वर का वाहून जातात. पण त्याच ठिकाणी लवाळ राहतं. लवाळ ते महापूर येऊ नाही तर महापुराचा बाप येऊ, ते काय करतं? ते खाली मान घालतं. कोण? लवाळ. त्याच्यामुळे ते तिथंच राहतं. पण जे ताट राहतं ना ते तसंच निघून जातं. म्हणून माय बाप हो, वाकायला शिका. विठ्ठल विठ्ठल लोकांना जर कोणाचं दर्शन जरी घ्यायला लावलं ना तरी ते म्हणतस, वाकू का नको, चरण पडू का नको. पण बाबा चरणाचं महात्म्य भरपूर असं सांगितलं जातं. देवाला चरणाची सेवाच का मागितली? आणि नामदेवरायांनी ज्याप्रमाणे चरणाची सेवा मागितली त्याप्रमाणे नामदेवरायांनी ती पूर्ण सुद्धा केली. शेवटी वास हा भगवान परमात्म्याच्या महाद्वारामध्येच राहू दिला. नामा म्हणे माझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. काय? नित्य महाद्वारी मला स्थान दे. म्हणून भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आज सुद्धा माय बाप हो 14च्या 14 जणांची समाधी आहे. आपल्याला बोलायला गेलं एकाच घरातले एक दिवसातच 14 जण जाऊन लागले. बाबा नामदेवरायांची काय सोपी भक्ती होती का? ज्यावेळेस नामदेवरायांनी देवाला सांगितलं 80 वर्षाचं वय, बघा सगळे श्रेष्ठ संत, सगळ्यांमध्ये ज्येष्ठ संत जे होते ते म्हणजे आपले सावतोबाराय, आणि दुसऱ्या क्रमांकाला येतात ते म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज.
अहो एका परिवाराने ज्यावेळेस देवाला सांगितलं, हे देवा मला इथे समाधी घ्यायची आहे. कोणाला सांगितलं? देवाला. देव म्हणे नको बाबा, दुसरं काहीतरी माग माझ्याकडे. त्यावेळेस नामदेवरायांनी सांगितलं, मला दुसरं काहीच नको, मला तुझ्या चरणाजवळच स्थान दे. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित, आणि मला वास कुठला दे हे सांगितलं अभंगाच्या तिसऱ्या. वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा. वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा. वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा. साताचा हरिनाथाचा, सदाच हरिदासाचा, साता गंगा हरिनाथाचा, सदाच हरिदासा. याची देवा पै मागत, मागत, याची देवा पै मागत, याची देवा पै मागत. हेची देवा पै मागता, हा हेची देवा पै मागता, हेची देवा पै वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. नामदेवरायांनी सांगितलं की देवा मला इथून कुठे जायचं नाही. आणि जसं नामदेवराय बोलले ना तसं वागले. पण नामदेवरायांनी मागितलं सदा संग हरिदासांचा. म्हणून मायबाप हो, नामदेवरायांना संगत मिळाली ती म्हणजे ज्ञानोबारायांची. जिथं नाम आणि ज्ञान एकत्र येतं ना मायबाप, तिथं काय बघायची गरज राहत नाही. नामाला ज्ञानाची जोड पाहिजे आणि ज्ञानाला नामाची जोड पाहिजे, तर उपयोग आहे. तसं ज्ञानोबारायांची संगत नामदेवरायांना लागली. देवाकडे मागितलं ना तर देवाने बी सांगितलं बाबा जा तुम्ही तीर्थावळी करून या. त्यावेळेस बघा नामदेवरायांचं तीर्थावळी प्रकरण तुम्ही वाचा. नामदेवाच्या भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, पूजिले आदरे यथाविधी. धन्य तो अवसरू संत समागमू, करीत असे संभ्रमू आवडीचा. नामदेव म्हणे धन्य माझे जिने, स्वामीच्या दर्शने धन्य झालो. मायबाप नामदेवरायांनी संतांची संगत मागितली, पण ज्ञानोबारायांची संगत मागितली मायबाप. आज तुम्ही बघा ज्ञानोबारायांचं जीवन बघा तुम्ही. माझ्या ज्ञानोबारायांसारखा संत या जगतामध्ये दुसरं कोणी होऊ शकत नाही. एक वेळा लोक म्हणतात अहो
जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबाराय इथं राहतील. पण माझं म्हणणं आहे की जोपर्यंत ज्ञानोबाराय आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य. माय बाप, माझ्या ज्ञानोबारायांची कीर्ती एवढी कमी नाही माय बाप. हो अहो, नामदेवरायांना अशी संगत मिळाली की त्या ठिकाणी तीर्थावळी करण्यासाठी गेले. अख्खी तीर्थावळी केली, पण इकडं भगवान परमात्म्याला सुद्धा नामदेवरायांशिवाय करमत नव्हतं आणि नामदेवरायांना सुद्धा भगवान परमात्म्याशिवाय करमत नव्हतं. देव ढसाढसा रडायचे नामदेवरायांकरता मायबाप. तुम्ही आपण बघा, आपण देवाकडं कधीच रडत नाही. मी तर म्हणते लोकांकडे रडण्यापेक्षा देवाकडे रडा. तिथं बसल्यानंतर आपण ज्याप्रमाणे रडू ना त्याप्रमाणे आपलं दुःख त्या ठिकाणी जाईल. तो भगवान परमात्मा निवारण करेल. पण आपण लोकांकडे जर रडून दाखवलं ना तर ते लोक आपल्याकडे रडून ऐकतील आणि हसून दुसऱ्यांना सांगतील. पण माय बाबा, भगवान परमात्मा तैसा नाही. तैसा नो हे नारायण. तो भगवान परमात्मा तसा नाही. तीर्थावळी करून आल्याच्या नंतर नामदेवरायांना धरून ढसाढसा भगवान परमात्मा रडले. तुम्ही नामदेवरायांची ज्ञानोबारायांची तीर्थावळी एकदा ऐका हो, एकदा पहा, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. ते नामदेवरायांनी ज्ञानोबारायांनी पुढे गेल्यानंतर ज्येष्ठ संत असे होते की सगळ्या संतांच्या समाध्या नामदेवरायांच्या हाताने झाल्या आहेत. मात्र नामदेवरायांची समाधी ही परिसा महाराजांच्या हातानं झाली. विठ्ठल विठ्ठल अहो, वास पंढरीचा मागितला. देवाने सांगितलं, नामदेवराया तुम्हाला वैकुंठ घ्या, वैकुंठ. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाडी घालू आम्हा. देवा, वैकुंठाला जाऊन करू तरी काय? वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. म्हणून देवा, तुला द्यायचं आहे ना, नामा म्हणे मज येथेच ठेवी, वास सदा देई चरणाजवळी. विठ्ठल मायबाप, 14 जणांच्या समाध्या सोपं आहे का? किती नामदेवरायांची कीर्ती मोठी आहे तुम्ही बघा. आज प्रत्येक जण पंढरपूरला जातं, पण गेल्यानंतर प्रत्येक जण दर्शन घ्यायला गेल्यानंतर म्हणतात, नाही बरं का, आठे नामदेव पायरी येऊन दर्शन घ्यायचं पडेल. पण ते नाही मायबाप, ती जागा साधी सुधी नाही. तिथं 2 संत नवे नवे त्यांच्या सोबत झालेले जेवढे काही होते ना, त्यांचा परिवार सगळ्यांची त्या ठिकाणी समाधी आहे. लोकांना माहिती नाही बाबा. आजचा अभंग निवडण्याचं कारण सुद्धा माझं हेच होतं की लोकांपर्यंत आपले संत मंडळी नेमकी काय, आपले संत कोणते, आपले ग्रंथ कोणते, हे आपल्याला माहिती पाहिजे. माझ्या नामदेवरायांची समाधी 14 जण मोजून घ्या. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापलेक. नारा विठा गोंदा महादा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र कुळ त्यांचे वंशी. लाडाई गोडाई यसाई साकराई. माय बापांनो, हे पूर्वीच्या सुनांचे नाव होते बर का. लाडाई गोडाई यसाई साकराई, 4 सुना पायी नामयाच्या. लिंबाई ती लेकी, आऊबाई ती बहिणी, वेडी पिसिजनी नामयाची. विठ्ठल माय बाप हो, भगवान परमात्म्याची लाडाई नावाची सून होती. ती गरोदरपणासाठी आपल्या माहेरी गेलेली होती. इकडं देवाला विनंती केली देवाला की देवा, मला आता समाधी घ्यायची आहे, पण तुझ्या चरणाशी जागा पाहिजे हो बाबा मला. त्यावेळेस हे ऐकल्यानंतर बघा, नामदेवरायांचे अभंग लिहिण्याचे जे काही काम केलं ते त्यांच्या परिवारातल्या सगळ्या जणांनी केलं. आता मी तुम्हाला जे नाव सांगितले ना, सगळ्यांनी अभंग लिहिण्याचं काम केलं. म्हणून सांगते, नामदेवरायांचा गाथा एकदा वाचा. आणि एक सांगू का, जोपर्यंत आपण वाचू ना, वाचाल तर वाचाल, हे नक्की लक्षात ठेवा. माणसानं वाचलं पाहिजे. संतांचं साहित्याचा अभ्यास करा, वाचा तुम्ही काहीतरी. ते नामदेवरायांचं सगळ्यांनी अभंग लिहिण्याचं काम केलं.
ज्यावेळेस म्हटले देवाला, देवा मला समाधी द्या, त्यावेळेस सांगितलं आई वडिलांनी, का रे नामा, आम्ही याच्याकरताच जन्म दिला का रे तुला, आमच्या आधी तू जाशील हे अजिबात होता कामा नये, आधी आम्हाला पुढे कर आणि मग तू खुशाल समाधी घे. त्यावेळेस नामदेवराय म्हटले, आता करू काय? ठीक आहे म्हटले, देवाला विनंती केली, देवा आता मी तर काय असं करू शकत नाही, तुम्हाला यांना सुद्धा पदरात घ्यावं लागेल, तुम्हाला यांना सुद्धा समाधी द्यावी लागेल. म्हणून ठीक आहे म्हटल्यानंतर नामदेवरायांनी आई वडिलांचं सुद्धा समाधीचं नक्की केलं. नंतर 4 मुलं होते, 4 मुलं, नारा, विटा, गोंदा, महादा, हे 4 पुत्र. पण चारींनी सांगितलं, बाबा तुम्ही जाशाल, तुम्ही एवढी भक्ती केली, तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा तेवढंच काम केलं बाबा, तुम्हाला आम्ही असं जाऊ देणार नाही, आम्हालाही तुमच्या सोबत घेऊन चला. म्हणून ते 4ही पोरांनी सुद्धा सांगितलं की आम्हालाही देवा समाधी पाहिजे. हे सांगण्याचा अधिकार कोणाचा होता? आपल्यावर, आपल्याला फक्त संकट आल्यावर म्हणतो देवा उचल माले, पण नाही, इथं भक्तीसाठी समाधी मागितली मायवा, भक्तीसाठी. नवे नवे लाडाई गोडाई असाई साखराई, गोडाई असाई साखराई, लाडाई नावाची सुंत गरोदरपणासाठी गेलेली होती. म्हणून त्या ती म्हणे, आमचे जर पतिराज आमच्या आधी जातील तर आम्ही कस काय जगू, त्याच्यापेक्षा देवा आम्हालाही यांच्यासोबत समाधी पाहिजे आहे. लेक म्हणे, बाबा मला बाकीचं काय माहिती नाही, मला सुद्धा तुमच्या सोबतच समाधी घ्यायची आहे. आऊबाई म्हणे, का रे नामा, तुझ्या संगतीमुळे, तुझ्या भक्तीमुळे मी लग्न केलं नाही बाबा, मला बाकीचं काय माहिती नाही, मला सुद्धा पहिले तू समाधी दे, माझी बोळवण कर आणि खुशाल तू जाय म्हटली. विचार करा, 14च्या 14 जणांनी 15व्या जनाबाई महाराज, ज्या जनाबाई महाराजांचा इतका अधिकार 4 युगापासून भक्तांच्या सोबत होते, नवे नवे देवाने जनाबाईंचं सगळं काम करावं हो, इतका अधिकार आज या संतांचा आहे. आणि आज त्या संतांची पुण्यतिथी आहे, मात्र आपल्याला विसर पडला. जनाबाई महाराजांचं डोकं धुण्यापासूनचं काम, सगळं काम भगवान परमात्म्याने करावं. झाड लोट करी जने केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी. झाड लोट करी जने केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी. झाड लोट करी जारी, केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी. झाड लोट करी जनी केर भरे चक्रपाणी. नवे नवे मायबाप, आपल्याला घरातले एखाद्या वेळेस कपडे धुऊ लागणार नाही, पण जनाबाई महाराजांना देव कपडे धुऊ लागायचा. धुणे घेऊनी काखेसी, जनी गेली उपवासी, मागे विठ्ठल धावला, कागा टाकी येले मला. त्यावेळेस जनाबाई महाराज म्हणतात, कागा धावणी आलासी, जाय जाय राऊळासी. देवा तू कशाला आला माझ्या मागे? कपडे धुऊ लागायचं काम देवाने करायचं. मायबाप, एवढी भक्ती आणि एवढी सेवा फक्त संतांसाठीच माझा भगवान परमात्मा करू शकतो, अन्यथा कोणासाठीच करू शकणार नाही. कारण ज्याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. त्यानंतर म्हणतात, कागा धावणे आलासी, जाय जाय राऊळासी. नंतर म्हणतात, बाबा बरं झालं रे तू आला, 4 हाते धुणे केले, जनी म्हणे बरे झाले, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. नवे नवे तुळशीचं बनी, जनी उकलीत वेणी, हाती घेऊन आलोनी, डोई चोळी चक्रपाणी. माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली वेणी, जनी सांगे सर्व लोका,
ना उगाली माझा सखा विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणायला नामदेवरायांच्या दासी, मात्र अधिकार किती मोठा पा. देवाच्या चरणाजवळ स्थान मिळवलं. अशी आपली भक्ती होऊ शकते का मायबाप? अशी आपली भक्ती झाली पाहिजे. नाहीतर आजकाल जर जगामध्ये पाहिलं तर भक्तीपेक्षा जर आपण जर एखादी गोष्ट करत राहिलो ना बाबा, तर दुसऱ्या व्यक्तीला असं वाटतं नाही बरं का, मी त्याच्यापेक्षा जास्त करेल. आपल्याला हेवा आहे, हेवा नाही मायबाप हो. भक्तीच्या ठिकाणी हेवा करून चालत नाही. तुम्ही फक्त ज्याप्रमाणे वाचता, ज्याप्रमाणे तुम्ही ऐकता ना, त्याप्रमाणे वर्तन करा. म्हणजे या जीवनात आल्यानंतर काहीतरी कमवलं हे नक्की मायबाप हो. नाहीतर मायबाप काय बाकीचं. लोक म्हणतात जाऊ दे रे, कशाचा देव देव, यांचा कशाचा देव आहे, कशाची भक्ती, कशाचं उगीच हे चालू आहे. पण तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा शुद्ध देवा. फक्त माझी शुद्ध भावाने ही सेवा समर्पित कर, बाकी काहीच नाही मागितलं. अहो 14 जणांनी समाधी घेणं म्हणजे तुम्ही विचार करा नामदेवरायांचा अधिकार किती होता. त्या नामदेवरायांनी जन्माला आल्यानंतर प्रतिज्ञा केली, देवा शतकोटी अभंग, शतकोटी तुझे करीन अभंग, शतकोटी तुझे करीन अभंग. शतकोटी तुझे करीना भंग, शतकोटी तुझे करीना भंग, शतकोटी तुझे करीना भंग, शतकोटी तुझे करीना भंग. सांगत से गुज ऐक ना म्या, सांगत से गुज ऐक ना म्या. स्वागताचे गुज ऐकायला, स्वागताचे गुज ऐकायला. शतकोटी तुझे करीना भंग, शतकोटी तुझे करीना भंग. शतकोटी तुझे करीना भंग, शतकोटी तुझे करीना भंग, करीना भंग. शतकोटी तुझे करी ना भंग, म्हणे पांडुरंग ऐक वाचा. माय बाप हो तुझे शतकोटी अभंग करेल, आणि ते नामदेवरायांनी पूर्णत्वाला नेले आणि पूर्ण केले बरं का मायबाप. नुसतं आपण बोलतो आणि पुढं करायचं म्हणून करत नाही, तसं संतांच्या ठिकाणी नव्हतं. म्हणून देवाला सांगतात, देवा अशीच तुझी सेवा घडू दे बाबा, तुझ्या चरणाजवळ जागा दे, वास फक्त मला पंढरीचाच दे, तुझ्याकडं फक्त हेच मागतो. नवे नवे माझ्या कोणत्याही अतिमध्ये जन्म आला परी तुझी सेवा माझ्याने चुकली गेली नाही पाहिजे. कबलते आती जन्म हो कबलते आती, जन्म हो कबलते आती, जन्म हो कबलते आती. जन्म हो काबल त्यायाते, याते जन्म हो काबल त्यायाते, जन्म हो काबल त्यायाते, जन्म हो काबल त्यायाते. जन्म हो कबलते आती, जन्म हो कबलते आती, जन्म हो कबलते आती, जन्म हो कबलते आती. परी न चूके
भक्ती वरीन चुके हरी भक्ती हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत मागत म्हणून नामदेवराय सांगतात, जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती. म्हणून माय बाप हो, कोणत्याही यातीमध्ये जन्माला घाल, पण मात्र तुझी भक्ती माझ्याकडनं कधी चुकू देऊ नको बाबा. एवढंच नामदेवरायांनी मागितलं. म्हणून माय बाप हो, तुकोबाराय सुद्धा सांगतात, संत समागमे एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती. देवा, तू कुत्र्याच्या जरी जन्माला घातलं तरी चालेल, पण तुझं रामनाम माझ्या कानावर श्रवण झालं पाहिजे एवढं दे बाबा. एक वेळचा कुटकाने भेटला चालेल, पण तुझं नाम मात्र माझ्या कानाशी राहू दे. संतांनी दुसरं काहीच मागितलं नाही हो, फक्त देवालाच देवासाठी मागितलं. म्हणून मायबाप हो, नामदेवरायांनी पहिल्या चरणात सांगितलं की जन्म हो का भलते याती परी न चुक हरिभक्ती. म्हणून त्या देवाची भक्तीही चुकायला नको. आता सर्वांनी एकदा हातवरती करा बरं, एकदा महिला मंडळ पुरुष मंडळ. नाम पवित्र आणि परिकर बाप रखमा देवीवराचे अमृता होणे गोड नाम तुझे देवा. अहो अमृतापेक्षाही गोड ज्याचं नाम आहे, अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे विठोबा रखुमा. हरी जय जय रखुमा. रखुमाये हरी जय जय हात टाकण्याकरता चला रखुमाई. हो विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय. ओ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय. हो विठोबा रखुमाय 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 विठोबा रखुमाय. ओ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय. हरी जय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय. हे हार जे पडले ना माय बाप हो, ही कोणाची नाही, ही फक्त माझ्या ज्ञानोबारायांची कृपा आहे. नाही तर माय बाप हो चांगले चांगले राहतात, लवकर ही संधी मिळत नाही माय बाप हो. पण सद्गुरूंनी एक असं स्टेज निर्माण करून दिलं. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी माझ्यावर अशी कृपा केली की मी तुमच्यासोबत इथं उभं राहिल्यानंतर दोन शब्द का असे ना तुमच्यासोबत बोलू शकली ना, ही फक्त माझ्या भगवान परमात्म्याची कृपा, बाकी काय नाही माय बाप हो. असो या ठिकाणी जन्म हो का भलते याती परी न चुक हरिभक्ती. म्हणून माय बाप हो, नामदेवराय म्हणतात की देवा, तुला मला अजून जर काही द्यायचं असेल ना तर काय देशील. अभंगाच्या शेवटच्या नाम माने, नाम माने, नाम माने, कमलापते. नाम माने, नाम माने, नाम माने, कमलापते. नाम
चरण सेवा ओ चरण सेवा चरण सेवा चरण सेवा चरण सेवा चरण सेवा चरण चरण सेवा याची देवा पैमा गंध चरण सेवा चरण 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 गोड रे चरण सेवा चरण सेवा चरण सेवा आकांडित चरण चरण सेवा सेवा आकांडित देवा बैमा कथा याची देवा याची देवा याची देवा बैमा कथा नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई देव जनाबाई नामदेव जनाबाई हे नामदेव जनाबाई 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 हे नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव